कशा आहात मंडळी? तर चला आज आपण पुढचा पार्ट बघूया। पहिल्या पार्टमध्ये आपण चॉकलेट स्पॉन्ज कसा बनवायचा ते बघितलेलं आहे आणि या पार्टमध्ये आपण जो चॉकलेट स्पॉन्ज आहे त्याला ट्रफलचं कवरिंग कसं करायचं, ट्रफल केक कसा बनवायचा हे बघणार आहोत। तर चला सुरू करूया। बघा आपला केक किती छान कवर झालेला आहे ट्रफलने। तर ह्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे, तर नक्की पहा। तर पहिल्या पार्टमध्ये आपण आपला चॉकलेट स्पॉन्ज बनवला आहे घरगुती सामानाने, तर तो नक्की व्हिडिओ बघा। आता आपला स्पॉन्ज तयार झाला आहे आणि आपण बघा किती छान असा जाळीदार आपला स्पॉन्ज तयार झाला आहे। तर स्पॉन्ज चांगला थंड झाल्यानंतर आपल्याला त्याला प्लास्टिक रॅपने कव्हर करायचं आहे। बघा छान असं, कारण त्याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते बाहेर येऊन तो केक कोरडा होऊ नये याच्यासाठी आपण याला रॅप केलेला आहे आणि ह्याला आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहे। जर तुम्ही रात्री केक बेक करत असाल तर रात्रभर फ्रीजमध्ये ठेवा, नाही तर 5 ते 6 घंटे ठेवून द्या। तर आपण त्या स्टीनमध्ये व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि आता आपण जे आपला केकसाठी ट्रफल लागणार आहे ते बनवूया। तर ट्रफलसाठी मी अर्धा किलो चॉकलेट घेतलेला आहे, त्याला आपण व्यवस्थित असे तुकडे करून घेऊया। आता हा चॉकलेट सॉफ्ट असल्यामुळे मी तुकडे करून, तुम्ही बारीक बारीक तुकडे केले तरी चालतील। आणि जी आपली फ्रेश क्रीम आहे ती आपल्याला गरम करून घ्यायची। ती मी 250 ml घेतलेली आणि आपल्याला ही गरम जी फ्रेश क्रीम आहे ती चॉकलेटमध्ये टाकून चॉकलेट पूर्ण त्याच्यामध्ये बुडवायचं आहे आणि बघा लगेच 2-3 मिनिटांमध्येच आपलं पूर्ण चॉकलेट त्याच्यामध्ये मेल्ट होऊन जाते आणि आपल्याला त्याला छान असं मिक्स करायचं। बघा किती छान असं मिक्स झाले। सतत हलवत राहायचं, गाठी झाल्या नाही पाहिजेत, चॉकलेट पूर्ण वितळलं पाहिजे। तर बघा ट्रफल सॉस आपला तयार आहे। आता आपल्याला जो केक बनवायचा आहे तो आपला मिकी माऊसच्या थीमचा आहे, तर तो ब्लॅकमध्ये हवा आहे। तर याच्यासाठी मी याच्यामध्ये जेल कलर वापरणार आहे। मी तर 5-7 थेंब जेल कलर टाकून व्यवस्थित मिक्स केले, आणखी 2-3 थेंब टाकले आणि बघा आपला जो ट्रफल आहे तो ब्लॅक कलरमध्ये तयार झाला। आता हा ट्रफल आपण रेस्ट करायला ठेवून देऊ, रात्रभरासाठी ठेवू, नाही तर 5 ते 6 घंट्यासाठी ठेवून देऊ। चला आता दुसऱ्या दिवशी आपण आपला केक सेट झालाय, व्यवस्थित काढलाय। बघा किती छान असा आपला केक व्यवस्थित सेट झाला। तर हे कशासाठी की जर केक सेट नाही झाला तर आपण कटिंग करताना त्याचे चुरा चुरा पडतो, क्रम बाहेर निघतो म्हणून। आता आपण केक कटिंग करूया। तर केक कटिंग करताना आपल्याला जो आपला नाईफ आहे तो केकच्या आतमध्ये टाकून आपल्याला फक्त टर्न टेबल हलवायचा आणि जे नाईफ आहे तो पुढे मागे करायचा आहे आणि आपल्या केकचे व्यवस्थित असा समप्रमाणामध्ये त्याचे कट होतील। बघा आता हा पहिला कट झालेला आहे। आता हा कट आपण उचलून ठेवून देऊ। आता दुसरा कट पण आपल्याला असंच करायचं आहे, व्यवस्थित असं बघा छान असं व्यवस्थित आपला नाईफ ठेवायचा आणि फक्त नाईफ पुढे मागे करायचा आणि टर्न टेबल आपला पुढे मागे असं गोल गोल करत आपल्याला व्यवस्थित असं केकची लेयर करायची आहे। आता केकची लेयर केलेली आहे बघा आपण छान असं, फक्त नाईफच पुढे मागे करायचं आणि टर्न टेबल गोल गोल करायचा, व्यवस्थित असं कट केलं जातंय। बघा मी पुढचा जो व्हिडिओ टाकेल केकचा त्यावेळेस मी त्याच्यात धाग्याने कसा केक कट करायचा ते पण दाखवेल। तर आपले 3 लेयर्स तयार झालेले आहेत। तर चला पुढची तयारी करूया। तर आता आपल्याला ट्रफल व्हिप क्रीम बनवायची आहे। त्याच्यासाठी मी 1 कप व्हिप क्रीम घेतलेली आहे। आता ह्या व्हिप क्रीमला आपल्याला छान असं व्हिप करून घ्यायचं आहे। तर व्हिप क्रीम घेतलेले, पहिलं स्लोवर आपण 1 मिनिट ह्याला छान असं पहिल्या स्पीडवर व्यवस्थित मिक्स करून घेऊ। व्हिप करून घेतल्यानंतर बघा छान असं मिक्स झालं। 2 मिनिटांनंतर आपण सेकंड सेटिंगवर येऊ आणि ह्याला छान व्हिप करून घेऊ। आता बऱ्यापैकी 70% व्हिप झाल्यानंतर बघा 70% व्हिप होऊ द्या। 70% व्हिप झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आपण जो ट्रफल बनवलेला आहे तो टाकायचा आहे। तर हा ट्रफल मी 3 चम्मच याच्यामध्ये टाकणार आहे। बघा 3 चम्मच टाकले। आता आपल्याला हा ट्रफल व्यवस्थित व्हिप करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला ट्रफल क्रीम तयार होईल। बघा ट्रफल व्हिप क्रीम तयार झाले छान असे। व्हिप झाल्यानंतर आता आपण लेअरिंग करायला घेऊ। तर यासाठी मी आपला ट्रफल आणि व्हिप क्रीम घेतली, आपली केकची लेअर घेतलेली आहे। आता याच्यासाठी मी शुगर सिरपचा वापर नाही केलेला, याच्यासाठी मी कोको कोला किंवा तुम्ही कोलाचा वापर करू शकता। आणि त्यानंतर आपण जे ट्रफल बनवलं होतं ते लेअरिंगसाठी वापरत आहे। पूर्ण स्पॉन्जला लावून घ्यायचं आहे। आता जेव्हा तुम्ही शुगर सिरप बनवता त्यामध्ये 2-3 चम्मच शुगर आणि 1 कप पाणी चांगलं उकळून द्यायचं आणि त्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि मग
शुगर सिरपचा आपण आपला जो स्पॉन्ज आहे त्याला मॉइस्ट होण्यासाठी यूज करणार आहे। आता याच्यावर आपण जी आपली ट्रफल क्रीम आहे ती टाकलेली आहे आणि व्यवस्थित अशी स्पॅच्युलाच्या साहाय्याने व्यवस्थित अशी आपल्याला ह्याला स्प्रेड करून घ्यायची आहे। बघा छान स्प्रेड झाली। आणि जर तुमच्याकडे तुम्हाला जर केकच्या आतमध्ये चॉको चिप्स टाकायचे तर तुम्ही ह्या वेळेस हे ते चॉको चिप्स टाकू शकता, म्हणजे तुमचं जे आतमध्ये चॉको चिप्स खाताना तुम्हाला चॉको चिप्स लागेल। आता एक लेअरचं आपलं कव्हरिंग झालं, आता आपण दुसरी लेअर टाकू। आता हे जो केक आहे कट करताना मी जो सगळ्यात वरचा भाग आहे तो केक मी मध्ये घेतलेला आहे, ती लेअर मध्ये घेतलेली आहे, त्याला पुन्हा कोलाने छान असं मॉइस्ट करून घेतलं आणि याच्यावर पण ट्रफल टाकलेला आहे। आता हा ट्रफल आपल्याला पूर्ण स्प्रेड करून घ्यायचा आहे। बघा छान असा स्प्रेड झालाय। स्प्रेड झाल्यानंतर याच्यावर आपल्याला जी आपली ट्रफल क्रीम आहे ती टाकायची आणि हा पुन्हा आपल्याला स्प्रेड करून घ्यायचे, पूर्ण लेअरवर स्प्रेड करायचं आणि त्याला आपल्याला साइडने पण व्यवस्थित असं जास्तीचं निघून नाही द्यायचं। आता जी सगळ्यात खालची जी लेअर होता तो मी सगळ्यात वरती वापरलेला आहे आणि त्याला पण आपण कोलाने चांगलं मॉइश्चर करू। आणि जर तुमच्याकडे उरलंच असेल ट्रफल सॉस तर ट्रफल सॉस टाका, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल, डायरेक्ट आपण क्रीम टाकली तरी चालते। तर मी आता आपली क्रीम याला पूर्ण कव्हर करून घेणार आहे। आपण जास्त क्रीम नाही लावायचे कारण आपल्याला याच्यावरती ट्रफलचा पण लेअर घ्यायचा आहे, आपला ट्रफल केक आहे। तर याच्यासाठी आपल्याला फक्त थोडंसंच क्रीम, जास्त क्रीम नाही हे करायची, कव्हर नाही करायची। तर आपला केक असा थोडासा फक्त कव्हर होईल एवढंच करायचं, यालाच क्रम कोट म्हणतात। क्रम कोटमध्ये पूर्ण केक कव्हर नाही केला तर एकदम कमी क्रीममध्येच कव्हर केला तर नंतर पूर्ण फ्रीजमध्ये 4-5 घंटे ठेवून नंतर त्याला पुढे कव्हर केलं जातं। तर बघा हे आपलं व्यवस्थित असं क्रीमने कव्हर झाले। आता आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवूया। फ्रीजमध्ये आपल्याला कमीत कमी 2 ते 3 घंटे ठेवूया आणि नंतर आपण ह्याच्यावर बघा सेट झालाय आपला केक, आपण फ्रीजमध्ये ठेवला होता। आता याच्यावर आपण आपला ट्रफल सॉस टाकूया। तर याच्यावर आपण आपला ट्रफल सॉस टाकतोय। तर थंड केकवर चांगला ट्रफल टाकल्यानंतर केक जे ट्रफल आहे तो पटकन केकला चिपकतो आणि सेट होतो। तर लगेच जर ट्रफल टाकला की लगेच आपल्याला स्पॅच्युलाच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित पूर्ण केकवर स्प्रेड करून घ्यायचंय। वरचं जेवढं एक्स्ट्रा दिसतंय तेवढं आपल्याला स्प्रेड करायचंय आणि एक्स्ट्रा असेल तर काढून टाकायचंय। तर याच्यासाठी तुम्ही केक नाईफचा पण वापर करू शकता। केक नाईफचा उपयोग याच्यासाठी पण छान होतो। साईडला पण आपण ट्रफलचं लावून घेऊया। साईडला केकला पण आपण ट्रफल लावलेला आहे। बघा व्यवस्थित असं संपूर्ण साईडला आपल्याला ट्रफल लावायचं आहे। पूर्ण केकच्या साईडला पूर्ण केक कव्हर झाला पाहिजे। तर आपला केक छान असा ट्रफल आपण पूर्ण स्पॅच्युला साहाय्याने पूर्ण केकला ट्रफल सॉस लावून घेतलेला आहे। बघा छान असा ट्रफल सॉस लागलेला आहे। आता जो एक्स्ट्रा आहे तो तुम्ही काढायचा आहे आणि जर तुम्हाला कुठे वाटतंय की कुठं कमी लागलाय तर तिथंही तुम्ही ट्रफल सॉस वापस लावू शकता। तर छान असं व्यवस्थित आपल्याला प्लेन करून घ्यायचा आहे आपला केक। छान असं स्पॅच्युलाच्या साहाय्याने बघा थंड आपला केक आतमध्ये असल्यामुळे वरचं जे ट्रफल आहे ते पटकन सेट झालंय। आता हे एवढं सेट झाल्यानंतर आपण ह्याला 1-आधा घंटा फ्रीजमध्ये ठेवूया आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर याला आपल्याला शार्प एजेस द्यायचे आहेत। तर त्यासाठी मी काय केलं, गरम पाणी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपला गरम पाणीमध्ये स्पॅच्युला ठेवायचा आहे आणि आपण केक घेतलेला आहे आणि केक घेतल्यानंतर आपण स्पॅच्युला पाण्यातून काढायचा आणि त्याला कपड्याने पुसायचा आणि मग पूर्ण केकच्या वरतून तो स्पॅच्युला फिरवायचा आहे, म्हणजे आपला जो चॉकलेट केक आहे तो व्यवस्थित शार्प दिसेल। पण आपला जो स्पॅच्युला आहे तो नक्की पाण्यातून बाहेर काढल्यानंतर पुसायचा आहे, नाहीतर पाण्याने केक खराब होण्याची शक्यता आहे। साईडने पण आपला स्पॅच्युला व्यवस्थित गरम स्पॅच्युला व्यवस्थित फिरवायचा आहे, म्हणजे केक एकदम व्यवस्थित राऊंड असा दिसेल आणि शार्प दिसेल। बघा आपला केक छान असा तयार झालेला आहे। बघा मस्त गरम स्पॅच्युलामुळे काय होतं, चॉकलेट थंड असतं आणि गरम स्पॅच्युला त्याच्यामुळे व्यवस्थित सेट होऊन जाते। तर व्यवस्थित असा आपला ट्रफलचं कव्हरिंग झालेलं आहे। ट्रफल केक तयार झाले। असे केकवर सुद्धा डिझाईन करून थोडीशी ट्रफलने डिझाईन करून केक तयार होतात। तर ह्याचाच आपल्याला पुढे
फोटो केक बनवायचा आहे आणि डेकोरेशन करायचं आहे ते मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये टाकते, तिसऱ्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी तुम्ही नक्कीच माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.